चिंचवडमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये 26 तारखेला मतदान आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या आणि युतीचे उमेदवार अश्विनी जगताप यांना बाळासाहेबांची शिवसेना राजसाहेब ठाकरे यांच्या प्रमुखतेमध्ये मनसे रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वात आरपीआय महादेवराव जानकरजी सौ मेटेसाई शिवसंग्राम आणि काल राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि महायुतीमध्ये अनेक घटक पक्ष यांचा पाठिंबा मिळालेला आहे आणि आज सकाळपासून मी प्रवासामध्ये आहे. मला विश्वास आहे की चिंचवडमध्ये प्रचंड बहुमताने आमच्या महायुतीचे उमेदवार अश्विनीताई जगताप या ठिकाणी निवडून येतील आणि हा निवडणूकचा जो विजय असेल तो ऐतिहासिक असेल. ऐतिहासिक एवढा करता की स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांनी ज्या गरीब कल्याणाच्या योजना कुणालाही त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येकाला त्यांनी आनंदाश्रू देऊन परत पाठवलं आणि एकीकडे गरीब कल्याण मध्यम कल्याणाच्या योजना दुसरीकडे पिंपरी चिंचवडच्या विकासाकरता केंद्र आणि राज्याकडनं आणि महानगरपालिकेकडनं महेश दादा आणि लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वामध्ये जे काम उभं झालं त्या कामातनं जनतेला विश्वास आहे. अश्विनीताई जगताप निवडून आल्यानंतर स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगतापाचा जो संकल्प आहे तो संकल्प विकासाचा, तो संकल्प समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या आयुष्यात उभं राहण्याचा, हा संकल्प त्या पूर्ण करतील आणि त्या पूर्ण करण्याकरताच त्यांना ही उमेदवारी मिळाली आहे. अश्विनीताई जगतापच्या मागे केंद्रातलं मोदींचं सरकार उभं आहे, राज्यातलं एकनाथजी देवेंद्रजींचं सरकार उभं आहे. डबल इंजिन सरकारचा जास्तीत जास्त फायदा चिंचवड पिंपरी या भागामध्ये होण्याकरता त्यांना प्रचंड ताकद मिळणार आहे, बळ मिळणार आहे आणि दोन्ही सरकारच्या माध्यमातून व्यक्तिगत स्वरूपाच्या सार्वजनिक स्वरूपाच्या सर्व योजना सर्व कामं विकासाची त्या ठिकाणी पूर्ण करण्याकरता जनतेने मत तयार केलं आहे. मला विश्वास आहे की स्वर्गीय लक्ष्मणजी जगताप यांच्या निधनामुळे ही शक्ती निर्माण झाली आहे. विकासाची एक कडी तुटलेली आहे. कडी पुन्हा एकदा अश्विनीताई जगतापच्या माध्यमातून जुळेल. पिंपरी चिंचवडचा विकासाचं जे मॉडेल आहे ते पुढे जाईल आणि याकरता खरं तर ही निवडणूक अविरोध व्हावी, विनोद व्हावी
याकरता आम्ही महाविकास आघाडी सर्व नेते राजसाहेब ठाकरेजी आणि सर्वांना आम्ही विनंती केली होती. जेव्हा मी अध्यक्ष झालो तेव्हा अंधेरीची पोटनिवडणूक लागली. त्यावेळी माननीय शरद पवार साहेबांनी मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढू नये, अंधेरीची निवडणूक सोडून द्यावी अशी सूचना आणि अशी एक दिशा दिली होती. माननीय शरद पवार साहेबांच्या प्रेस नंतर त्यांनी केलेल्या या विधानानंतर अंधेरी भाजपने लढू नये, त्यावर तातडीने उद्धव ठाकरेंनी सुद्धा होय शरद पवार साहेब म्हणतात हे करा, भारतीय जनता पक्षाने तसं केलं पाहिजे. जेव्हा आम्हाला असं वाटलं की माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धवजी राज्याचे मुख्यमंत्री सांगतात आहे, तर दिवंगत व्यक्तीच्या घरचा जर कोणी त्या ठिकाणी लढत असेल तर आणि खूप काळ नाही सर निवडणुकीला, या निवडणुकीला खूप काळ नाहीये, 1.25 वर्ष काळ आहे. कमी काळाकरता निवडणूक होत असल्यामुळे ही निवडणूक अंमलबजावणी अशी विनंती आम्ही केली, पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमची विनंती मान्य केली नाही. पण माननीय राजसाहेबांनी विनंती मान्य केली, त्यांनी समर्थन दिलं आणि खरंच सर्व पक्षाचे म्हणजे राजसाहेबांचे, एकनाथ शिंदेचे, रामदास आठवलेजी, आपले बेटेताई, माधवराव जानकरजी, सर्वांनी एनडीएच्या घटक पक्षांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या माध्यमातून इतवटच्या जनतेला विनंती करतो की अश्विनीताई जगताप यांना मताचं कर्ज द्यावं. शेवटी भारतीय जनता पक्षाची संस्कृती आहे, मताचं दाब घेऊन पडून जाणारे खूप लोक असतात, पण मताचं कर्ज जर घेतलं तर त्या मताचं कर्ज ज्याकरता आपण निवडणूक लढतो, जो विकासाचा अजेंडा आपण लोकांना देतो, जो मॅन्युफॅक्चर आपण देतो, तो मॅन्युफॅक्चर तो विकासाचा अजेंडा पूर्ण करण्याकरता हे मताचं कर्ज जनतेला परत केलं गेलं पाहिजे. या भावनेनं आम्ही उभे आहोत. मला निश्चित वाटतं की अश्विनीताई यांना प्रचंड बहुमताने जनता मताचं कर्ज येतील आणि आम्ही सर्व अश्विनीताईला दिलेलं मताचं कर्ज हे आम्ही निश्चितपणे चिंचवडच्या जनतेच्या मनातलं विकासाचं स्वप्न आहे ते पूर्ण करून माननीय एकनाथजी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पूर्ण करू. मोदींच्या सरकारच्या, केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना जास्तीत जास्त चिंचवडच्या जनतेपर्यंत पोहोचतील याची काळजी आम्ही सुद्धा घेऊ पक्ष म्हणून, हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. खरं तर थोडीशी जरा त्याबद्दल समय मागतो. बावनकुळेजी गेल्या वेळेला भाजपचा उमेदवार 38,498 मतांनी निवडून आला होता. ह्या वेळेला तुम्ही म्हटलंय की ऐतिहासिक विजय असेल तर लीड कितीच असेल. तुमच्या शहराध्यक्षांनी अगोदर दावा केला की 1 लाखांनी येणार, तर तुम्हाला किती वाटतं किती याने विजयी होतील? नाही, मी एवढ्याकरता म्हटलंय की पिंपरी चिंचवडच्या जनतेमध्ये, या विधानसभेच्या जनतेच्या मनामध्ये लक्ष्मण भाऊबद्दल प्रचंड आदर आहे आणि त्यांच्याबद्दलचा एक जिवंतपणा आहे. अजूनही स्वर्गीय लक्ष्मणराव आपल्यात नाही असं वाटत नाही. आणि खरं तर जे काही त्यांच्या जीवनात त्यांनी कार्य उभं केलं, मतदार सुज्ञा माननीय लक्ष्मणराव अनेकाच्या आयुष्यात उभे झाले. त्यामुळे त्यांच्या ऐतिहासिक विजय, मोठा विजय कितीच्या लीडनी या त्यांच्या परिवारातल्या आपल्या अश्विनीताई यांना प्रचंड बहुमताने विजय होईल. आता आपण आज असं म्हणणं पण ऐतिहासिक विजय होईल
हे मी निश्चित सांगू शकतो, कारण स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगतापांचं एवढं काम आहे. त्यांचा आपल्या अश्विनीताईंचा विजय ऐतिहासिक होण्यामध्ये काही अडचण नाही. आता इतक्या मतानं होईल तितक्या मतानं एवढं जिंकू तेवढं जिंकू, शेवटी जनतेवर सोडलं पाहिजे, मतदारांवर सोडलं पाहिजे. पण मला विश्वास आहे की ऐतिहासिक विजय होईल. मागील 5 वर्षामध्ये महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकासकडे आरोप करते. या निवडणूक सहानुभूतीवर लढताय की विकासाच्या मुद्द्यावरती लढणार? नाही, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. भारतीय जनता पार्टी कधी विकासाच्या मुद्द्यावर निवडून लढतं. राहिला भ्रष्टाचार वगैरे आरोप करणाऱ्यांनी असा बघितले पाहिजे, सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता, ज्यांची विचारधारा ते आमच्या विचारधारेची बरोबरी करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपात काही तथ्य नाही आहे. ती विचारधारा आमची नाही आहे, ती विचारधारा त्यांची आहे. त्यांनी उभं आयुष्य या महाराष्ट्रात 1960 पासून सत्ता आपल्या हातात ठेवली, तर उभ्या आयुष्यामध्ये हेच काम केलं. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता. त्यामुळे त्यांच्या आरोपाला किती महत्व द्यायचं हे जरा जनताही ठरवते. सर एक आरोप असा केला जातोय की जो बंडखोर उमेदवार आहे तो भाजप आणि एकनाथ शिंदे सत्ता संघर्षावरचा जो निकाल होता तो सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा एकदा चिंचवड जर झाला तर मग तर पुढे जाऊ. बंडखोर जो उमेदवार आहे तो भाजपच्या सांगण्यावरून उभा राहिलाय असाही आरोप केला जातोय. तर त्याचं काय गरज आहे आपण कोणाला उभं करायची? काय संबंध आहे आपला? कुणाची बोलले आहे? कुणी फोन केलाय? मंत्रीकडला फोन केला म्हणून त्यामुळे काय संबंध आहे? त्यांना त्यांची लढाई लढतायत ते लोक. प्रत्येकाला स्वतंत्र आहे लढाचं. त्यामुळे कोण निवडणूक लढता याच्यापेक्षा आम्ही कसे जास्तीत जास्त घरापर्यंत पोहोचू, आम्ही मॅन टू मॅन हार्ट टू हार्ट कसं आम्ही जनतेच्या मनात प्रतिनिधित्व देऊ, आमचे कार्यकर्ते किती त्या ठिकाणी कामात लागतील याचा आमचा फोकस आहे. त्यांना उभं करा, यांना उभं करा, याला पाळा त्याला पाळा, आमचा बिझनेस नाही. फायदा भाजपाला होईल का तोटा होईल? पहा की बंडखोरीचा फायदा कोणाला होईल कोणाला नाही होणार त्यात आम्हाला काही रस नाही. आम्हाला रस आहे प्रत्येक व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचू. केंद्रातल्या मोदी सरकारच्या नेतृत्वातल्या सरकारचं आणि महाराष्ट्राचं जे सरकार आहे या सरकारचा कॉन्फिडन्स, या सरकारच्या माध्यमातून स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगतापांच्या संकल्प जे राहिले शिल्लक ते पूर्ण करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ही निवडणूक लढतोय आणि ही निवडणूक आम्ही जिंकू. त्याकरता जनतेने मतदान करावं. हा आम्ही प्रत्येक घरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी जनतेच्या मनात ते बोलतोय. मला वाटतं याच्यावर जनता मत देईल. गिरीश बापट यांची तब्येत खूप खालावलेली आहे आणि अशा परिस्थितीत आपण आज त्यांना बैठकांसाठी बाहेर काढतोय. काय अशी गरज पडली की इतक्या अत्यवस्थ अवस्थेत असताना त्यांना आपण बाहेर काढतोय प्रचारासाठी? आपल्याला कोणी सांगितलं की अत्यवस्था आहे? ते तब्येत काढता मी भेटून आलो त्यांना. परवा काल देवेंद्रजी भेटून आले, मी 8 दिवसापूर्वी भेटून आलो. व्यवस्थित मी अर्धा बोललो. ते म्हणजे प्रचाराला बाहेर कोणी येणार की रस्त्यावर फिरणार आहे? त्यांनी पत्र पाठवलं, एखादा वाद करतील. आता भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता लढतो आहे आणि पक्षाचा कुठलाही नेता पहिले कार्यकर्ता आहे. पक्षाची प्रतिष्ठा आणि आमच्या निवडणुकीच्या उमेदवाराची प्रतिष्ठा जेव्हा म्हणायला लागतं तर मग आम्ही सारे लोक त्या ठिकाणी निवडणुकीच्या त्या ठिकाणी रिंगणामध्ये येतो. आपण बघितलं असाल जेव्हा विधान परिषद आणि राज्यसभेची निवडणूक होती, लक्ष्मणभाऊची तब्येत खराब होती. मग लक्ष्मणभाऊची जिद्द काय होती? माझ्या पक्षाची प्रतिष्ठा म्हणायला लागली, हिंमत द्यायला जाईल. सुद्धा म्हटलं लक्ष्मणभाऊला नका येऊ. पक्षामध्ये आमचे संस्कार विचारधारा आहे. त्यामुळं निश्चितपणे बापटसाहेब त्यांच्या परीने तब्येतच्या परीने जे काही सहकार्य होईल ते करतील. पण आज त्यांना घरातच थांबून ठेवणं गरजेचं होतं. आरोग्याचा विषय त्यांचा खूप महत्वाचा आहे. तुम्ही त्यांची तब्येत बघितली का? मी स्वतः बघितली. ते बोलतात आहे, चांगल्या आयुष्यात आहे, तर त्यांना आता डायलिसिस करावं लागतं. म्हणून त्यांना काही काळ हे मास्कवर राहावं लागतं. नाहीतर बापट साहेबांची तब्येत ही हॉस्पिटलमध्ये घरी आहे आणि 4 गोष्टी बोलू शकतात, 4 शब्द सांगू शकतात, अशी स्थिती आहे.
त्यामुळे ते एखाद्या वेळी लोकांना निवेदन करतील. सर, आपण म्हणताय विकासाच्या मुद्द्यावर भाजप लढत आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये 14 ते 19 भाजपची सत्ता होती. तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट साहेब होते. गेले 12 वर्ष रखडलेला आहे पवना बंद जलवाहिनीचा प्रकल्प. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आहे, आम्ही करू म्हणून. आणि आताही तुम्ही म्हणताय डबल इंजिन सरकार आहे, पिंपरी चिंचवडकरांना फायदा होईल. मुख्यमंत्री कार्यालयाचा त्या प्रोजेक्टला स्टे. मग कुठं घोडं अडलंय विकास कामांचं? का पिंपरी चिंचवडकरांना पाणीही मिळू शकत नाही आणि रेड झोन मुक्तही ते होऊ शकत नाही? काही कामं अडले असतील तर नक्की आज तुम्ही मांडलाय. काही कामं अडले असतील तर आहे समोर सरकार आहे. त्याच्यावर महत्वाचं म्हणजे तुमचे मावळचे माजी आमदार आणि आत्ताच्या शिंदे गटाचे खासदार बारणे यांनी त्यावेळी आंदोलन केलं होतं. त्यामुळे तो प्रश्न चिघळला होता आणि आज तागायत तो प्रश्न चिघळलेला असून त्याच्यावर कुठलीही भूमिका कुठलाही पक्ष डिक्लेअर करत नाही. पिंपरी चिंचवडकरांना पाणीही मिळत नाही. नक्कीच तुमचा जो प्रश्न आहे जर काही कारणांचं वाढला असेल, काही कारणांचा रखडला असेल तर दादा तुम्ही सांग, तुम्ही जी भूमिका असेल, तुमची जी भूमिका आहे विषय माहित नाही त्यांना. मला तुम्ही करावं टाकला आहे तरी कारण तो विषय घ्यायला काही वेळ लागेल. महत्वाचा आहे, पण तुम्हाला माहित नाही. मला वाटतं दादाने तुम्हाला इन्फॉर्म करायला हवं. तो मी आता विचारला. प्रकरण पेंडिंग. मला असं विचारला जे उत्तर मी देतो आहे. आपण सांगितलेला कुठलाही प्रश्न जो राहिला असेल तर काही सरकार आहे. त्यामुळं जे आश्वासनं मॅन्युफॅक्चरमध्ये पक्षांनी दिले असतील ते पूर्ण होतील आणि काही राहिलं असेल अजून त्या ठिकाणी देवेंद्रजी आहेत ना, जी आहे म्हणजे आपलं केंद्राचं सरकार आहे, खासदार आहेत, आमदार आहेत. काही प्रकल्पाला वेळ लागतो, काही प्रकल्पाला वेळ लागतो. त्यांचं म्हणणं तेच आहे, खासदार आमदारांनी काय केलं नाही तर ते काय प्रत्येक होणार? कार्यकाळ पूर्ण व्हायचा आहे. 12 वर्ष पेंडिंग आहे. काही काळ लागतो कुठल्या प्रकल्पाला त्याचा अर्थ असा नाही की आम्ही करणार नाही. खूपच काळ झाला ना. अजून तुला काही काळ द्या, प्रयत्न करू. दादा तुम्ही द्या, उत्तर द्या ना. रेड झोनच्या बाबतीत कसं काय होतंय? होणार पाईपलाईनचं? रेड झोनच्या बाबतीत कसं होतंय? केंद्र पण नाही करत नाही. 15 धरणाचं सुद्धा पाणी 100 MLT पाणी आपल्याकडे शहरात आलेलं आहे. केवळ उद्घाटनाखातर ते पाणी थांबलं ते सुद्धा शहराला पुरवलं नाही अशी परिस्थिती आहे. प्रेस माझ्याशी आहे, काय पण आवडतं यांना बोलू शकतो. त्यांनी तुम्हाला सांगायला पाहिजे का नाही पेंडिंग तुम्ही आहे? वळवसाठी उपस्थित करता. माझी एवढी विनंती आहे तुम्हाला की मी प्रेस देतो आहे तर माझ्या आम्ही प्रेसला का बोलतो? मी पण का बोलतो? म्हणून म्हटलं तुमची नोंद लक्षात येईल तो विषय काय. तुमची नोंद घेतो द्यावी. आम्ही त्या ठिकाणी काही अडलं असेल ते सांगितलं. मी काही अडलं असेल, काही राहिलं असेल, काही सुटलं असेल, काही टेक्निकल कारणात सुटलं असेल, काही प्रशासकीय कारणात सुटलं असेल, काही भौगोलिक कारणात सुटलं असेल तर त्यामध्ये लक्ष टाकणे आमची सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे नक्की तुम्ही जे काही सूचना कराल त्या सूचना सरकारकडे किंवा आम्ही सर्व बसून नागपूरला अजून अधिवेशन आहे 26 पासून 27 पासून अधिवेशन काही करता येईल नाही. मी सांगतोय की ऐका ना, आमदार तुमचे, खासदार तुमचे, राज्य सरकार तुमचं, सेंट्रल गव्हर्नमेंट तुमचं, तरी तो प्रश्न असतो. कर्नाटक महाराष्ट्र काही प्रश्न 65% सुटले नाहीये, काही प्रश्न आमच्या काळात सुटले नाहीये. तर ठेवत नाही पण योग्य पद्धतीने माहिती घेऊन सरकारकडे एकनाथजी देवेंद्रजीकडे मी सुद्धा बोलेन. तुम्ही सांगितलेलं काही कारणात कुठल्या का आता मी माहिती कुठल्या म्हणतात द्यावी ही काही अपेक्षित नाहीये. पण मी आपल्या पिंपरी चिंचवडच्या निवडणुकी संदर्भाने एवढंच सांगायला आलो, आम्ही जो संकल्प माननीय लक्ष्मणराव देशपांडे शिल्लक आहे तो काही विकास शिल्लक आहे तुम्ही सांगताय काही तेही प्रश्न आहे. एकंदरीत त्याला काय मार्ग काढतात ते काम. नितीन गडकरीजी आणि नारायण राणेजी शेवटच्या टप्प्यात हे तुमचे स्टार प्रचारक आहेत. शेवटच्या टप्प्यात तरी येणार आहेत का? काय नितीन गडकरीजी आणि नारायण राणे सारखे केंद्रीय मंत्री जी तुमची 40 स्टार प्रचारकांची यादी त्याच्यात ते आहेत तर ते शेवटच्या टप्प्यात तरी येणार आहे का? मुख्यमंत्री 24ला येत आहेत सांगता सभेला किंवा त्या दरम्यान केंद्रीय मंत्री येत आहेत. साधारण आपण हे ठरवलं आहे की राज्याच्या नेतृत्वात जेव्हा आपण यादी पक्षाची असतो साधारणतः राज्याचे आमचे जे सर्व नेते आहेत पोटनिवडणूक असल्यामुळं साधारण केंद्रीय मंत्री किंवा केंद्रीय नेतृत्व कमी येतं. साधारण माहिती नाही मला काय होईल, म्हणजे वेळ मागेल तो मागवा. पण साधारण पोटनिवडणूक असल्यामुळं राज्य आणि स्थानिक लेवलला ही निवडणूक लढायची असते. त्यामुळे मला वाटतं की बघू ते येतात की नाही. पण साधारण पोटनिवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री वगैरे देवेंद्रजींनी जो
शरद पवारांच्या संदर्भातला गौप्यस्फोट केला त्याचे पडसाद काही आता या विधानसभेवरती उमटतील काय देवेंद्रजींनी जो शरद पवारांच्या संदर्भातला गौप्यस्फोट केला गोप्यस्फोट काय वस्तुस्थिती आहे. म्हणजे आत्ताच का बोलले आता इलेक्शनच्या वेळेसच का म्हणजे स्ट्रॅटेजी काय आहे? काय करायचं नसतं काहीतरी तेव्हा स्ट्रॅटेजी काय करायचं आधी का नाही बोलले नसतं. देवेंद्रजी एकनाथजी कधी स्ट्रॅटेजी करत नाही ते घडतं बरोबर. कसं आहे की जेव्हा एक चर्चा निघाली त्या चर्चेचं त्यांनी विधान केलं आणि जे खरं आहे ते बोलून का बिघडलं. दुसरं म्हणजे आपल्या मित्रासमोर आपण जे बोलतो ते लोकांना सांगायचं का पण राष्ट्रपती नाही, खरं. मित्र असं करतात का मित्र एवढंच आहे तुमच्याबरोबर आले समजा पॉलिटिकल करिअर आधी दादा ते गावावर लावलं आम्हाला शरद पवारांनी पण लावलं ना त्यांचंच खरं ते सांगतात ते कसं ते फारच जाते शरद पवारांची पण वाट लावली त्यांनी म्हणून तुम्हाला समजलं म्हणजे असं करायचं का आपण सोबत जेवण करू जेवण करताना ते कशासाठी केलं? मला काय वाटतं ते कशासाठी त्यावेळेला जे केलं होतं? समजा पवार साहेबांनी सांगितलं असेल अजित पवारांना तर ते कशासाठी माननीय देवेंद्रजींनी संपूर्ण मांडला. देवेंद्रजीला मागच्या 30 वर्षापासून मी नागपूरचा असल्यामुळे त्यांना मी व्यक्तिगत पारिवारिक नेता मित्र भाऊ सर्व स्वभाव बघितलाय. एकच सांगतो देवेंद्रजीच्या स्वभावात असत्य नाही त्यांचे संस्कार तसे नाही. पदाकरता कृतीकरता कधीही ते खोटं बोलत नाही. परिणामी त्यांना एखादं पद नाही मिळालं. खरं तर राष्ट्रवादी कशासाठी केलं असेल? कालही सांगितलं मी भाजपनं सत्तेसाठी केलं होतं राष्ट्रवादीनं कशासाठी केलं असेल असं म्हणतात. नाही त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे की पवारांच्या स्ट्रॅटेजीला भाजपसारखा पक्ष कसा फासला काय जेव्हा मॅन्डेट होतं जनतेने मॅन्डेट दिलाय आणि मॅन्डेट देऊन एक पक्ष धोका देतोय आणि मॅन्डेट देऊन जर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी व्हावेत आणि हे तर उद्धवजी स्वतः मोदीजी अमित शाहींच्या आमच्या सर्वांच्या सभेमध्ये एवढ्या वेळा मांडलं की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये सरकार येणार ते उद्धवजींनी मांडला. आणि जेव्हा असा व्यक्ती धोका देऊन जातो तेव्हा सत्ता तर बसवावी लागतं सत्ता द्यावी लागतं आणि मग अशा वेळी कुणाची ना कुणाची साथ घ्यावी लागतं आणि म्हणून त्यावेळी साथ घेताना साथ दिली असेल आणि मग दगाफटका केला किंवा जे काही झालं ते देवेंद्रजींनी सांगितलं आपल्याला. त्यामुळे मला वाटतं की देवेंद्रजींनी आपल्याला संपूर्ण सांगितलं आहे. राष्ट्रवादीनं प्रश्न हा होता की राष्ट्रवादीनं तुम्हाला त्यावेळेला कशासाठी पाठिंबा दिला असेल? तुम्हाला काय वाटतं त्यावेळेची नेमकी काय गणित त्यांनी साधली? मला वाटण्यापेक्षा देवेंद्रजी त्यांनी सर्व सत्य आपल्यासमोर सांगितलं आहे. खरं तर त्या दोघांच्या संभाषणामध्ये त्या संपूर्ण याच्यामध्ये मी काही नव्हतो. पण मला वाटतं की देवेंद्रजीला जे मी ओळखतो ते कधीही त्यांच्या जीवनात असत्य नावाची वस्तू त्यांच्या जीवनात नाही. त्यामुळं त्यांनी सांगितलं ते योग्य पद्धतीने सांगितलं आहे आपल्याला सर्वांना कळलं आहे. हो कळलंय पण मला असं म्हणून वाटतं की आपलं मोरे साहेब भाऊ जेवण करायला येत थांबणार ते ऑफ दी रेकॉर्ड ऑन दी रेकॉर्ड ते बोलतील लक्षात एक प्रवेश आहे बावनकुळे साहेब अश्विनीताई ह्या शहराच्या सुनबाई आहेत परंतु त्या सातारच्या आहेत. या निवडणुका रंग दिला गेला आहे बाहेरच्या विरुद्ध गाववाले तर तुमचं काय मत आहे? काही होणार नाही. आणि तुम्ही ऐका ना एवढा ऐका अश्विनीताई जगताप या अत्यंत सुसंस्कृत आणि आमच्या लक्ष्मणभाऊ जगतापांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी लक्ष्मणभाऊनी जो विकास केला किंवा जे संकल्प केला किंवा जे त्यांचं आयुष्य जगले त्याला तेवढीच महत्वाची साथ अश्विनीताई दिली आणि अश्विनीताईंचंच आज त्या ठिकाणी जबाबदारी आहे की लक्ष्मणजींचं स्वप्न स्वर्गीय लक्ष्मण जगतापाचं स्वप्न त्याचा संकल्प पूर्ण करण्याकरता त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर आले आहेत. तर मला वाटतं आपण सर्वांनी त्यांना साथ द्यावी. भाजपचे काही नगरसेवक उघड उघड एका अपक्ष उमेदवाराचं काम करतात नाही असं आहे की जर कोणी असं करेल तर त्याच्यावर कारवाई होईलच. आणि जर समजा अशा वेळी जेव्हा अशी भावनात्मक निवडणूक असताना ते जर या पद्धतीने करत असतील तर ठीक आहे. ओके. त्याला जोडून आपण प्रदेशाध्यक्ष आहात सर्व तुम्ही माहिती घेत असाल तर आतापर्यंत काही असं माहिती आलेली आहे की कोण काम करतंय कोण काम करत नाही.
नाही, आता काही आमचे सर्वच लोक काम करणार आहे. आमचे सर्वच लोक तिकीट लागलेले आहेत. अजून कुणी असं विरोधात काम करण्याची कुठलीही बातमी नाही आणि मला वाटतं कुणी असं करणारही नाही. सर्वांचं भावना माननीय लक्ष्मण भाऊ जोडलेल्या आहेत. मला वाटतं असं काही नाहीये. दादा, चिंचवड भागामध्ये विकास केवळ साईडला देवरोडचा रेड झोन होता 500 डायमीटरचा, तो आता 2000 डायमीटरचा वाढवलेला आहे. नक्की काय सांगाल त्या रेड झोनचा फटका ह्या निवडणुकीत बसेल? मी विकासाचं सारं जे काही तुम्ही सांगताय, आधी सांगितलं या ठिकाणी जे काही लोकल चिंचवड भागाचा प्रश्न आहे त्या संदर्भाने लक्ष्मण बाबांनी कधी महेश बोलतील, कधी बाकीचे लोकल नेते बोलतील. आपण किमान इथलं जेव्हा आता उद्या परवा प्रेस होईल किंवा लोकल आमदार त्या बोलतील तेव्हा हा प्रश्न काय काय आहे मी आपण सांगितलं नोंद करून घेतो, आमच्या नेत्याशी बोलतो. पण आमचे नेते तुम्हाला एवढे बोलतील या विषयावर. सत्ता संघर्षाचा जो विषय न्यायालयात आहे त्याचा राखून ठेवलेला आहे सर्वोच्च न्यायालय. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत गेल्या अनेक दिवसापासून हे न्यायालयात प्रवेश करण्यात आहे तर काय निकाल येऊ शकतो? नाही, निकाल तर सुप्रीम कोर्टात दाखला असल्यामुळे सुप्रीम कोर्टात निर्णय करायचा. त्यामुळे मी काय बोलू कोणी काय बोलून तो उपयोग नाही. तो तुमचा निकाल विचार, तुमचं काय वाटतं? तुम्हाला काय असं वाटतं योग्य नाही ना. मला काय वाटेल काय अर्थ आहे, तुम्हाला काय वाटेल काय अर्थ आहे का? अर्थ काय आहे, सुप्रीम कोर्ट काय निकाल. त्यामुळं मला या वाटण्यात काही वाटत नाही कोणाच्या. सुप्रीम कोर्टाला काय वाटतं ते आपल्याला काही कळणार नाही. त्यांना काय वाटतं त्या निकालाची प्रतीक्षा करावी. ऐन निवडणुकीमध्ये भाजपला गळती लागली. काल भाजपच्या एका नगरसेवकानं राजीनामा दिलाय. त्याचा काय परिणाम? काही गळती लागली नाही हो. आता 40 राष्ट्रवादीचे लोक भाजपमध्ये आले 15 मिनिटापूर्वी. आता राष्ट्रवादीचे पुन्हा येऊन आले. नाही, काय गळती लागत नाही. खऱ्या अर्थानं हा जगातला सर्वात मोठी सदस्यांची असलेला पक्ष आहे, ज्याचे नेते मोदीजी आहे. काय फरक पडतो. पण माझी विनंती आहे त्यांनाही जे काही विभाग असतील काही तर मी बोलणार आहे का पुन्हा मी तर पुन्हा बोलणार आहे. असं काही नाही की या ठिकाणी बोलणार नाहीये. बट पक्षप्रवेश आमच्याकडे खूप झाले आज 40 आणि खास करून मुस्लिम समाजात अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. त्यामुळं हा ज्याला जे वाटतं त्याला स्वतंत्र अधिकार आहे. पण मी पुन्हा एकदा बोलणार आहे. तुमच्याकडे पक्ष प्रवेश करतात ते धुतल्या जातात डिटर्जंट असं म्हटलं जातं. तुमच्याकडे पक्ष प्रवेश करतात ते ईडी सीबीआयचे डिटर्जंट धुतल्या जातात. त्यांचे सगळे आरोप जे असतात ते दूर होतात. बिचवलं काय झालं इतर ठिकाणी झालं असं भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या उमेदवार अश्विनीताई जगताप या 51% वर मतं घेऊन निवडून येतील आणि त्यामुळं किती काही झालं तरी प्रचंड बहुमताने ऐतिहासिक विजय होईल असं मला वाटतं. पण लढत दुरंगी मानताय तुम्ही का आपला आम्ही विरोधकाकडे लक्षच देत नाहीये. आम्ही लक्ष देतो आहे की जे मतदार आहेत त्या निवडणुकीचे मतदार राजे आहेत या मतदार राजांना मताचं कर्ज मागण्याकरता आम्ही आमची संघटना महायुती ही संपूर्ण घरोघरी जात आहे. आणि मला विश्वास आहे की स्वर्गीय लक्ष्मणराव जगताप यांनी केलेलं जे कार्य आहे गरीब कल्याणाचं कार्य पिंपळीच्या विकासाचं कार्य आणि या कार्याला पुढे नेण्याकरता अश्विनीताई जगतापांनी संकल्प केला आहे. त्यामुळे मला वाटतं की कुठलीही निवडणूक काही झालं तरी आम्ही 51% वर मतं घेऊन जिंकू. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा निर्णय राखून ठेवलेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की निर्णय नक्कीच आमच्या बाजूने लागेल असा विश्वास त्यांना वाटतो. तुम्हाला एकंदरीत कसं बघता येईल? खूप वेळ जातो या सगळ्यात. नाही, मला वाटतं की सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे राखून ठेवला आहे त्यावर मी काही बोलणे शेवटी एखादा निकाल काय येईल हे सुप्रीम कोर्ट ठरवेल. त्यामुळे माझ्या बोलण्याला काही अर्थ नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघू. परवा शिवनेरीवर जो कार्यक्रम होणार आहे शासकीय कार्यक्रम शिवजयंतीनिमित्त त्यावर खासदार अमोल कोल्हेंनी बहिष्कार टाकलाय. त्यांची एकच मागणी होती 2021 पासून की तिथे भव्य भगवा ध्वज उभा राहावा आणि ते अकोलाजीकडे
डिपार्टमेंट आहे ते होत नाही. असं जर होत असेल शिवाजी महाराजांच्या बाबतीत तर शिंदे फडणवीस सरकार येऊन केवळ 6 महिने झाले आहेत आणि माननीय अमोल कोल्हे यांची मागणी आज जेव्हा मागणी केलीच आहे, मला वाटतं आर्कोलॉजी डिपार्टमेंट हे अजून तपासणी करेल. कारण शेवटी हा विषय अमोल कोल्हेजींनी जेव्हा उचलला 3 वर्षापासून उचलला, आता आर्कोलॉजीचं काय म्हणणं आहे, त्याची काय टेक्निकल इश्यू आहे, शेवटी ते डिपार्टमेंट आपल्या नियमाने काम करतं. तर मला वाटतं की आपल्याला आज अभिमान असला पाहिजे की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून प्रचंड छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे आणि महाराष्ट्र सरकारचा आभार मानला पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकार जे कर्तव्य पूर्ण करत आहे, शेवटी त्यांनी आगळ्या पद्धतीने या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळं अमोल कोल्हेजींना माझी विनंती आहे, त्यांनी या कार्यक्रमात सहभागी झालं पाहिजे, आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे आणि जे काही काम शिल्लक असेल किंवा जे काही त्यांची मागणी असेल त्याने पुन्हा त्यांची मागणी आहे कायमस्वरूपी भगवा ध्वज तिथं असावं ते शिवनेरीवर. आता हे आर्कोलॉजी डिपार्टमेंटचे काय नियम आहे मला आज सांगता येणार, पण त्याच्याकरता शिवजयंती मध्यस्थी त्याकरता शिवजयंतीवर बहिष्कार टाकण्यापेक्षा शिवजयंतीवर बहिष्कार नाही, शिवजयंती शासकीय कार्यक्रमावरती बहिष्कार आहे. शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यापेक्षा तुम्ही सांगता त्याप्रमाणे त्यापेक्षा माझी विनंती अमोल कोल्हेजीला राहील, आपल्या माध्यमातून राहील की शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकू नका. काही जर अडलं असेल ते खासदार आहेत, ते केंद्रात बोलू शकतात, राज्यात बोलू शकतात, देवेंद्रजी एकनाथजी त्यांचा विषय समजून घेऊ शकतात आणि केंद्रही समजून घेऊ शकतं. ते मला वाटतं त्यांनी काही बहिष्कार टाकला असेल तो मागे घेतील. सर, त्याला जोडून एक प्रश्न आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याच दिवशी पुण्यामध्ये आहेत, आंबेगावलाही जाणार आहेत, तर ते शिवनेरीला जातील का, जुन्नरला? नाही, मला त्यांचा संपूर्ण दौरा यायचा आहे आणि हे मात्र नक्की आहे की ते निवडणुकीच्या कुठल्या विषयाकरता येत नाहीये. यापूर्वीच मागच्या महिन्यात त्यांचा दौरा ठरला होता आणि दौरा ठरला असताना नागपूर आहे, कोल्हापूर आहे, पुणे आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या दौऱ्यामध्ये काय काय आलं आहे हे कळेल. विखे पाटलांनी परत एकदा अशोक चव्हाणांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिलेली आहे, तुमची म्हणजे तुमच्याकडून नाही पक्षाकडून? नाही, आम्ही कुणाला ऑफर देत नाही, पण पक्षात कोणी आलं तर नक्की आता ज्यांची उंची तिकडे आहे त्यापेक्षा जास्त उंची देण्याचा प्रयत्न करू. विस्ताराचं काय साहेब, विस्ताराचं काय? एकनाथजी शिंदे साहेबांना 23 तारखेला सांगेल तुमची विनंती आहे. भोसरी विधानसभेमध्ये ऐका ना सर, भोसरी विधानसभेमध्ये 140 कुटुंबाचं, मुस्लिम समाजाच्या 140 कुटुंबाचं पाणी अडवलं आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी. तर त्या संदर्भामध्ये मुस्लिम समाजाच्या मतामध्ये फारसा प्रयोग करण्याचा प्रकार आहे. त्या ठिकाणी आम्ही सर्व बसणार किंवा माहिती घेतो कोण कुठची बैठक आहे तेव्हा विचारतो.